नमस्कार मित्रांनो. एमपीएससी प्रिलिम्ससाठी एक खूप महत्त्वाचा विषय म्हणजे फिस्कल पॉलिसी किंवा आपलं राजकोषीय धोरण. यातून हमखास प्रश्न येतात आणि मार्क मिळतात. तर आज आपण याच विषयातले ते सगळे महत्त्वाचे पॉइंट्स बघणार आहोत जे परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. आपला फोकस कशावर असणार आहे? तर राजकोषीय धोरणाची साधनं कोणती, तुटीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, हा FRBM कायदा नेमका काय आहे आणि सरकार कर्ज कसं उभं करतं, हे असे मुद्दे आहेत ज्यावर एमपीएससी परत परत प्रश्न विचारतं. ओके, तर आपण हे सगळं 5 भागांमध्ये समजून घेऊ, म्हणजे एक एक करून सगळ्या संकल्पना अगदी स्पष्ट होतील. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून, राजकोषीय धोरणाची मूल तत्व. आधी हे तर समजून घेऊ की हे धोरण म्हणजे नेमकं काय, कोण ठरवतं हे, आणि यात वेगळं काय आहे. एकदम बेसिकपासून सुरुवात करूया, म्हणजे आपला पाया पक्का होईल. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर राजकोषीय धोरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते आहे सरकारचं बजेटचं धोरण. यात मुख्यत्वे 2 गोष्टी येतात. एक, सरकारचा खर्च, आणि दुसरं, हा खर्च भागवण्यासाठी सरकार पैसे कुठून उभे करणार, म्हणजे मुख्यत्वे करून टॅक्समधून. आता बघा, इथे एक असा मुद्दा आहे जिथे हमखास गडबड होते, तो म्हणजे फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी यातला फरक. लक्षात ठेवा, राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी हे भारत सरकार ठरवतं आणि याचं मुख्य हत्यार आहे बजेट. याउलट मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी हे RBI ठरवते आणि त्यांचं हत्यार आहे व्याजदर. हा फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, हे विसरू नका. ओके, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. यात आपण बघणार आहोत की सरकार हे धोरण का राबवतं, म्हणजे त्याची उद्दिष्टे काय आहेत आणि ती साध्य करण्यासाठी कोणती साधनं वापरली जातात. बरं, तर या धोरणाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? पहिलं, देशाच्या आर्थिक विकासाला गती देणं. दुसरं, उत्पन्न आणि संपत्तीमधली असमानता कमी करणं. तिसरं, महागाई नियंत्रणात ठेवून किमती स्थिर ठेवणं. चौथं, आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट्स सुधारणं. आणि पाचवा म्हणजे देशाचा कारभार प्रभावीपणे चालवणं. परीक्षेमध्ये या उद्दिष्टांवर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडे 4 मुख्य साधनं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं टॅक्सेशन म्हणजे कर प्रणाली. दुसरं, सार्वजनिक खर्च म्हणजे सरकार विविध योजनांवर जो पैसा खर्च करतं तो. तिसरं, सार्वजनिक कर्ज म्हणजे बॉन्ड्स वगैरे विकून पैसे उभे करणं. आणि चौथं, डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे जेव्हा खर्च आणि उत्पन्नात तफावत असते तेव्हा ती भरून काढणं. या 4 साधनांच्या आधारावर सरकार अर्थव्यवस्थेचं स्टिअरिंग सांभाळतं. आता या धोरणाचे 3 महत्त्वाचे प्रकार समजून घेऊ. यावर कन्सेप्ट बेस्ड प्रश्न हमखास येतो. पहिला आहे विस्तारवादी किंवा एक्सपॅन्शनरी. हे कधी वापरतात? जेव्हा अर्थव्यवस्था मंदावलेली असते. सरकार खर्च वाढवतं आणि लोकांना चालना देतं. दुसरा आहे संकोचवादी किंवा कॉन्ट्रॅक्शनरी. हे बरोबर उलट. जेव्हा महागाई खूप वाढते तेव्हा सरकार खर्च कमी करतं. आणि तिसरा, प्रतिचक्रीय म्हणजे काउंटरसायक्लिकल. नावाप्रमाणेच हे अर्थव्यवस्थेच्या चक्राच्या विरुद्ध चालतं. तेजी असेल तर टॅक्स वाढून पैसा काढून घ्यायचा आणि मंदी असेल तर खर्च वाढून पैसा टाकायचा. चला आता येऊया या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. भाग 3, शासकीय तूट म्हणजे गव्हर्नमेंट डेफिसिट्स. इथून पुढे जे काही आपण बघणार आहोत, विशेषतः सूत्र, ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. सुरुवात करूया महसुली तुटीपासून, म्हणजेच रेव्हेन्यू डेफिसिट. हे अगदी सोपं आहे. जेव्हा सरकारचा रोजचा म्हणजे महसुली खर्च त्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला महसुली तूट म्हणतात. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की यात फक्त रेव्हेन्यू अकाउंटचाच विचार होतो, कॅपिटल अकाउंटचा नाही. आता येते सगळ्यात महत्त्वाची तूट, राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट. ही संकल्पना म्हणजे काय, तर हे सरकारचं त्या वर्षाचं एकूण कर्ज असतं. याचं सूत्र असं आहे, सरकारचा एकूण खर्च वजा सरकारचं एकूण उत्पन्न, पण ह्या उत्पन्नात कर्ज मोजायचं नाही. सोप्या भाषेत फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारला त्या वर्षी किती कर्ज घ्यायला लागणार आहे हा आकडा. आणि तिसरी आहे प्राथमिक तूट म्हणजेच प्रायमरी डेफिसिट. ही आपल्याला काय सांगते? ही सांगते की सरकारला यावर्षी जे कर्ज घ्यावं लागतंय त्यातलं जुन्या कर्जावरचं व्याज सोडलं तर खरं नवीन कर्ज किती आहे. याचं सूत्र तर एकदम सोपं आहे. राजकोषीय तूट घ्या आणि त्यातून जुन्या कर्जावरचं व्याज वजा करा, झालं. बरं, तर ह्या ज्या तुटी आहेत त्या अमर्याद वाढू नयेत यासाठी सरकारने कायदा बनवलाय आणि तोच आहे आपला पुढचा भाग, भाग 4, FRBM कायदा. हा कायदा म्हणजे एक प्रकारची आर्थिक शिस्त आहे. आता या कायद्याचा प्रवास बघा. हा कायदा आला 2003 मध्ये आर्थिक शिस्त लावण्यासाठी.
तेव्हा टार्गेट होतं की राजकोषीय तूट जीडीपीच्या 3% आणायची. मग 2016मध्ये NK सिंग समिती नेमली गेली या कायद्याचा आढावा घेण्यासाठी. आणि त्यांच्या शिफारशीनुसार 2021मध्ये नवीन टार्गेट ठरवलं गेलं, ते म्हणजे 2025-26 पर्यंत राजकोषीय तूट जीडीपीच्या 4.5% खाली आणायची. या सगळ्या तारखा आणि आकडेवारीवर डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न बनतो. आणि आता येतोय आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, MPSCसाठी क्विक रिव्हिजन. इथे आपण असे पॉइंट्स बघणार आहोत जे तुम्हाला परीक्षेत थेट मार्क मिळवून देतील. इथे जरा नीट लक्ष द्या. या काही कॉमन चुका आहेत जिथे आपले मार्क जातात. पहिलं म्हणजे लोक राजकोषीय तुटीचा अर्थ वेगळा लावतात. पण लक्षात ठेवा, राजकोषीय तूट म्हणजे सरकारचं एकूण कर्ज. दुसरं, विस्तारवादी धोरण म्हणजे फक्त कर कमी करणं नाही, तर खर्च वाढवणं सुद्धा आहे. आणि तिसरी मोठी चूक, FRBM हा राजकोषीय धोरणाचा भाग आहे, मौद्रिक धोरणाचा नाही. तुम्ही जर MPSCचे जुने पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आयोग अचूक विधानांवर प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ, एका प्रश्नात बरोबर उत्तर होतं की राजकोषीय तूट ही सरकारची एकूण कर्ज घेण्याची गरज दर्शवते. दुसऱ्या एका प्रश्नात विचारलं होतं की आर्थिक मंदीच्या काळात कोणतं धोरण वापरतात, आणि त्याचं उत्तर होतं विस्तारवादी धोरण. तसंच FRBM कायद्याचा मुख्य उद्देश राजकोषीय एकत्रीकरण आहे, हे सुद्धा विचारलं गेलंय. आणि हो, एक करंट अफेअर्सची टिप. प्रत्येक वर्षी बजेटमध्ये सरकार राजकोषीय तुटीचं टार्गेट जाहीर करतं. जीडीपीच्या किती टक्के असेल हे ते सांगतात. परीक्षेला जाण्याआधी तो लेटेस्ट आकडा नक्की बघून जा. त्यावर प्रश्न येऊ शकतो. तर मग आजच्या या पूर्ण चर्चेतून 5 गोष्टी तर तुम्ही पक्क्या लक्षात ठेवा. नंबर 1, फिस्कल पॉलिसी कोण ठरवतं? सरकार. नंबर 2, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? सरकारची एकूण कर्ज घेण्याची गरज. नंबर 3, प्रायमरी डेफिसिटचं सूत्र काय? फिस्कल डेफिसिटमधून व्याज वजा करायचं. नंबर 4, NK सिंग समितीचा संबंध कशाशी आहे? FRBM कायद्याच्या रिव्ह्यूशी. आणि नंबर 5, काउंटर सायक्लिकल पॉलिसी म्हणजे काय? आर्थिक चक्राच्या विरुद्ध काम करणारी पॉलिसी. हे 5 पॉइंट्स म्हणजे या टॉपिकचा गाभा आहे. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न, अगदी MPSCच्या पेपरमध्ये येईल तसाच. विचार करा, जर सरकारने इन्कम टॅक्सचे दर कमी केले आणि पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवला, तर सरकार कोणतं धोरण अवलंबत आहे? याचं उत्तर जर तुम्हाला लगेच देता आलं तर समजून जा की तुमचा हा विषय एकदम परफेक्ट झालाय. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.